नमस्कार. तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा काही मराठमोळ्या कलावंतांची माहिती घेतोय ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं. आज आपण अशाच एका हस्तीची माहिती घेणार आहोत ज्यांनी फक्त अभिनयातच चांगलं योगदान दिलेलं नसून त्यांच्या हाताखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कलावंत देखील घडलेले आहेत. आपण बोलत आहोत सुलभा देशपांडे यांच्याविषयी. सुलभा देशपांडे यांच्या एकूण जीवन प्रवासाबद्दल बोलण्याआधी आपल्या सर्वांना विनंती की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करून ठेवावं, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या एपिसोड्सची माहिती देखील आपल्याला वेळेवर मिळत जाईल. सुरू करूयात सुलभा देशपांडे यांच्या एकूण प्रवासाबद्दल जाणून घ्यायला. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. सुलभा देशपांडे यांचा जन्म 1937 साली मुंबईमध्ये झाला. त्यांचं सर्व शालेय शिक्षण हे मुंबईतच झालं आणि तिथूनच त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्समधून आपली बॅचलर्स डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी दादरमधल्या छबिलदास कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून आपलं करिअर सुरू केलं आणि त्याच काळामध्ये साधारणतः तेथील लहान मुलांना आणि त्याच महाविद्यालयामध्ये तिथल्या मुलांना विविध नाट्यस्पर्धांमध्ये जाण्याची संधी मिळायची. त्यावेळी सुलभा या अत्यंत तरुण होत्या आणि म्हणूनच नाट्यस्पर्धांच्या सर्व जबाबदाऱ्या देखील सुलभा देशपांडे यांच्यावरती यायच्या. त्या देखील त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे हाताळल्या. मग ते नाट्यांच्या लेखनाची काही जबाबदारी असू द्या, दिग्दर्शनाची जबाबदारी असू द्या, नेपथ्य ठरवण्याची जबाबदारी असू द्या, सुलभा देशपांडे एकहाती त्या सगळ्या करायच्या. याच सुमारास त्यांची विजय तेंडुलकर यांच्याशी देखील ओळख झाली आणि त्यांनी देखील त्यांच्यासाठी काही नाटकं लिहिली. दरम्यान या सगळ्या काळात सुलभा देशपांडे यांना स्वतःमधील अभिनय क्षमतांची जाणीव झाली. त्यांना कळालं की आपण अभिनय देखील उत्तम करू शकतो, कारण आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या हाताळताना अनेक मुलांना, अनेक तरुणांना त्यांनी घडवलेलं होतं, अभिनयाचं बाळकडू दिलेलं होतं आणि म्हणून त्या देखील एक उत्तम नाट्यकर्मी होत्या. आणि म्हणूनच त्यांनी श्रीराम लागू यांच्या नाट्यवर्तुळात प्रवेश केला आणि रंगायनच्या माध्यमातून आपली नाट्यकर्मी म्हणून उमेदवारी देखील सुरू केली. ज्यानंतर अनेक नाटकांचे प्रयोग केल्यानंतर त्यांनी स्वतःची आविष्कार नाटक कंपनी सुरू केली, ज्याच्या माध्यमातून लहान मुलांसाठीची आणि इतर सामाजिक विषयांवरची नाटकं मोठ्या प्रमाणात यायची. त्यांच्याच या सगळ्या वर्तुळामधून नाना पाटेकरांसारखे अनेक अभिनेते देखील घडलेले आहेत. त्यांचं एक नाटक जे आज देखील मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अत्यंत अजरामर समजलं जातं, ते नाटक म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे. या नाटकाच्या लीड रोलमध्ये सुलभा देशपांडे होत्या. शांतता कोर्ट चालू आहे एक अजरामर कलाकृती ठरली आणि याचंच ॲडॅप्टेशन पुढे चित्रपटसृष्टीनेही केलं. त्यांनी देखील शांतता कोर्ट चालू आहे नावाचा चित्रपट बनवला. दरम्यान सुलभा यांचं अरविंद देशपांडेंशी लग्न झालं आणि त्यानंतर त्यांचा नाट्यसृष्टीतला प्रवास सुरू राहिला. दरम्यान पॅरलल म्हणजेच समांतर सिनेमांचे पितामह समजले जाणारे श्याम बेनेगल यांनी सुलभा देशपांडे यांना एक सल्ला दिला की तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये या, तुमच्या अभिनयाला तिथे मोठं अवकाश मिळेल. अर्थात सुलभा देशपांडेंनी सेकंड लीड आणि कॅरेक्टर रोल्समध्ये स्वतःची क्षमता सिद्ध केलेलीच होती. त्यांचे चित्रपट जसे की गमन, खून भरी मांग, घर होतो ऐसा असे चित्रपट अजरामर ठरले. सोबतच त्यांचे चौकट राजा, जैत रे जैत, तरंग, नागरिक, संध्या छाया, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, हापूस, इंग्लिश विंग्लिश, एकाच या जन्मी जणू अशा कित्येक सिनेमे कलाकृती या आज देखील लोकांच्या लक्षात आहेत. यासोबतच छोट्या पडद्यावर म्हणजेच TV शोजमध्ये देखील त्यांनी अत्यंत मोठं काम केलं आहे, ज्याच्यामध्ये एकाच ह्या जन्मी जणू, कुलवधू, एक पॅकेट उम्मीद, कहता है दिल जी ले जरा, अस्मिता, कुमकुम एक प्यारा सा बंधन, छोटी बडी बातें अशा सिरियल्सचा समावेश आहे. अशा या सुलभा देशपांडे यांना खरं तर तसं म्हटलं तर शेकडो कलावंत घडवणाऱ्या त्या स्वतःच एक विद्यालय होत्या, एक कार्यशाळा होत्या. मात्र म्हणावं तितकं रिकॉग्नायझेशन त्यांना चित्रपटसृष्टीकडून मिळालं नाही. त्यांना कायमच सेकंड लीडचे, साईडचे किंवा कॅरेक्टर रोल्स दिले जायचे. अर्थात आपल्या कौशल्यानं त्यांनी त्या रोल्समध्ये सुद्धा मेन लीडला खाल्लेलं आहे, ही त्यांच्या अभिनयाची क्षमता होती. मात्र दुसरीकडे नाट्यसृष्टीमध्ये आजही सुलभा मॅम यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. अशा या महान अभिनेत्रीचा 4 जून 2016 रोजी या जगाचा त्यांनी निरोप घेतला. अशा या शेकडो कलावंतांना घडवणाऱ्या एका उत्तम नायिकेला फिल्मी बुडबककडून विनम्र आदरांजली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती
नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिल्मी बुडबकला पाहत रहा. फिल्मी बुडबक. धन्यवाद.